आपल्या हातून जर चांगले कर्म घडवायचे असेल तर प्रथमतः संतांना शरण जा. संतांना आपलेसे करा, त्यांच्याशी एकरूप व्हा. भगवंताला विनंती करा की मला महान संतांची ओळख करून द्या, म्हणजे माझा उद्धार होईल. या संसारात जन्माला येणे आणि मरण हे ठरलेले आहे, परंतु या जन्मात चांगले कर्म केले तर पुढची जन्मही चांगलाच मिळेल. यासाठी संतांना आपलेसे करा, त्यांच्याशी एकरूप व्हा, त्यांना शरण जा, म्हणजे संतांच्या संगतीने चांगले कर्म घडतील. हीच आशा व अपेक्षा ठेवा, असे श्री संत जनाबाई कन्हैया आश्रमाच्या साध्वी शीतल देशमुख यांनी म्हटले. संत जनाबाई कन्हैया आश्रम येथे पुत्रदा एकादशी निमित्त आश्रमात कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. दर महिन्यातील प्रत्येक एकादशी निमित्त या कन्हैया आश्रम येथे भाविकांना व महिलांना साध्वी शीतल देशमुख यांच्याकडून कीर्तन सेवेचा लाभ दिला जातो. या कन्हैया आश्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो म्हणजे आश्रमातील विद्यार्थी सायंकाळी हरिपाठ घेताना व त्यामध्ये विद्यार्थी उड्या मारताना आश्रमातील एक हरिण विद्यार्थ्याबरोबर हरिपाठात उड्या मारत असल्याचा व्हिडिओ उभ्या महाराष्ट्राभर प्रसिद्ध झाला. अनेक माध्यमांनी त्याला प्रसिद्धही मिळवून दिली. या आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या आश्रमामध्ये मुलींना मोफत अध्यात्माचे वेदांचे शिक्षण दिले जात आहे. यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाराष्ट्र T24 करता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर. तुम्ही संत मायक बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. कारण अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती पळवती माऊली जगा. संत महात्मे काय करतात, आपले जिथे अहित होत असेल ना तिथून काढतात आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करून ते आपल्या काय करतात, हित जिथे आपलं हित होणार आहे तिथे आपल्याला नेऊन पोहोचवतात. म्हणून सगळे संत म्हणतात की शरण जावे. कोणाला? संतांना शरण जावं. पण संतांना शरण जाण्यापूर्वी आपल्या अंतःकरणामध्ये जर मल विक्षेप आदी दोष असतील तर आपल्याला संत जवळ स्थिती करणार नाही. आणि म्हणून प्रथम पायरी काय असेल तर संतांना शरणही जा. भगवंतालाही एक विनंती करा, देवा मला अशा महान संतांची ओळख करून दे की जेणेकरून माझा उद्धार होईल. आणि प्रत्येकाच्या जीवाच्या अंतःकरणामध्ये तळमळ पाहिजे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, असे तुम्ही सांगा संत जन. माझा उद्धार कसा होईल? कारण या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं हे ठरलेलं आहे. जरी आपण चांगले कर्म केले तर चांगले कर्म केले तर आपला पुढचा जन्म चांगला मिळेल. परंतु जर पाप करत बसलो तर काय होईल? दुसऱ्या योनीचा जन्म होईल तर 84 लाख योनी आहे. मग एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. मनुष्याला नंतर यावं लागतं. परंतु तत्पूर्वी जर आपण संतांना शरण गेलं तर जन्म मरणाची जी चक्र सुरू आहे ते काय करायचं, आपला खुंटवायचं, थांबवायचं. त्यासाठी एकच देव माझा करायचा, संतांना आपलासा करायचं. तर देव माझा आपलासा केला ना तर जगातले कोणतंही म्हणजे जे मृत्यू जन्माचा जो फेरा आहे तो चुकलाच नाही. परंतु सगळे आपले शत्रू जरी असेल तरी मित्र होईल केवळ तेव्हा तर अंतःकरण आपण निर्मळ होईल, स्वच्छ होईल. आपण देवांना शरण जाऊ, संतांना शरण जाऊ आणि सर्व खरीदम ब्रह्म अशी आपल्याला दृष्टी झाली.